सुरुवात करताय नादब्रह्म, आज काय सांगाल, काय यंदाच्या वर्षी वैशिष्ट्य असेल? नादब्रह्म ढोलताशा ध्वजपथक ट्रस्ट स्थापना 2011। यावर्षी आपण 15 वर्ष पदार्पण करत आहोत आणि यावर्षी त्याच जल्लोषामध्ये आणि त्याच आनंदात आपण यावर्षीचा गणेश उत्सव जोरात साजरा करायचा निश्चय करून आज आपल्या पथकाचा सर्व शुभारंभ आपण करत आहोत। काय यंदाच्या वर्षी नवीन मिळेल का अशा पथकाकडनं ऐकायला? ते सरप्राईज म्हणून आम्ही ठेवलेलं आहे, कारण यावर्षी तुम्हाला 4 नवीन ताल हे नादब्रह्म ट्रस्ट हे आपल्याला यावर्षी पहिला दिवस आणि शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोडला वादन करायला मिळणार आहे। आणि एवढे दिवस अगोदर तुम्ही प्रॅक्टिस चालू केली, काय त्याचं कारण काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सराव लवकर सुरू करायचं कारण एकच, कारण पावसाचा यावर्षीचा अंदाज घेता आम्ही जुन्या वादकांसाठी आम्ही 1 महिना सराव करतो, पण नवीन वादकांना त्यांच्या कामातनं वेळ मिळेल आपल्या इथं कंपल्सरी कोणाला करत नाही। आपण जरी शनिवार रविवार काही संख्या जास्त असते त्यामुळे आपण लवकर वादन चालू करतो की ज्या करून आपल्याला त्यांना पण वादन करायला शेवटच्या दिवशी व इतर वारी मिळेल, यासाठी आपण त्यांना संधी देतो, म्हणून आपण हे वादन लवकर चालू करत आहोत। यावर्षी आपण 2 संस्थांना मदत करत आहोत। एक संस्था आहे त्यांना आपण वह्या पुस्तकं देत आहोत आणि एक दोंजेला संस्था आहे त्यांच्याकडे आपल्या भारतामध्ये किंवा कुठे असतील जे आई वडिलांना सांभाळत नाही असे 15 ते 16 जोडपे आहेत, त्यांचा आपण 1 वर्षासाठी अख्खा त्यांचा खर्च खाण्यापिण्याचा सगळं आपण करत आहोत नादब्रह्म ट्रस्ट तर्फे। नमस्ते, good evening everyone here who's a drum team, Pune people and everyone around me today. I feel very happy. My name is Papason Vipa. I come from Phuket, Iceland. I have like Ganpati Papa in Phuket too, where I built. And today I have invitation from drum team from Pune. I feel like they are like a family, my closer friend, and I feel like I have very big relationship between me and them. Even who is in Phuket, we just meet each other in the just first time last few months, but I feel like we have very deep relationship between us. Today I would like to say thank you for 2 of them and team and Pune people invite me for opening ceremony of drum team. This is the first time for me here, and I never think I will get today in my life, and I really respect on them to invite me today. Usually I think I will never get this open ceremony for drum team in Indian. I think I will not, but today I want to say one more time thank you for them, for Pune people, for Indian people to make today happiness. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। MMC ऍक्ट परिशिष्ट 8 त्यातील कलम 7 अन्वये वाजवी भाडे ठरवण्याचा अधिकार आयुक्तांचा आहे। त्या अधिकाराबद्दल वाद नाही, तो त्यांनी जरूर वापरावा। 30 जून 2021 रोजी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी राज्य सरकारने गव्हर्नर साहेबांच्या सहीने एक GR काढला आणि त्या GR मध्ये ही 23 गावं ही अनडेव्हलप्ड आहेत, अविकसित आहेत, आणि ही गावं अविकसित असल्यामुळे या गावांसाठी PMRDA ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला। सरकारचा अधिकार आहे, त्यात दुमत नाही, परंतु या गावाची कर आकारणी करताना विकसित भागाप्रमाणे कशी करतात हा प्रश्न आमचा आहे आणि या प्रश्नासाठी आमची मागणी आहे
की अविकसित भाग जो सरकारने जाहीर केलेला आहे त्या भागाची वाजवी भाडे ठरवण्यासाठी आत्ताच्या बाजारभावाच्या प्रमाणे 25% रक्कम गृहीत धरून त्यांची रिटेबल व्हॅल्यू करावी. ओ उधर ऊपर वहाँ थोड़ा कुछ वो सोसाइटी का नाम भी क्या है मालूम नहीं, गिर रहा है बच्चा. ओ भैया, ओ भैया, ऊपर जाओ ना, ऊपर वाले फ्लैट में जाओ ना, बच्चा गिर रहा है. वो 2 फ्लोर पे ऊपर जाओ, बच्चा गिर रहा है खिड़की में से. नहीं कर, ऊपर जाओ, बच्चा गिर रहा है, एक बच्चा गिर रहा है ऊपर, ऊपर वाला खिड़की में. 3रे फ्लोर पे बच्चा गिर रहा है खिड़की में से. ओ योगेश क्यों पर देख. हो गया. की करो यो और देख. योगेश भाई यो ठेठ.